जमिनीचं खरेदी खत कितपत विश्वासार्ह मानायचं यासमोर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। जमिनी संदर्भातील कागदपत्रांवर MIDCचं नाव असताना खडसेंच्या कुटुंबियांनी पुण्यातील 3 एकर जमीन अल्प किमतीत खरेदी केली। उपलब्ध माहितीनुसार ही जमीन सरकारच्या मालकीची आहे, तरी देखील तिची परस्पर विक्री होते आणि संबंधित सरकारी कार्यालय या व्यवहारांची नोंद करतं। हे सगळंच अनाकलनीय आहे। निबंधक कार्यालयात असे वादग्रस्त तसंच संशयास्पद व्यवहार नोंदवले जात असताना त्याची जबाबदारी मात्र कोणीच घ्यायला तयार नाही। इतकंच नाही तर खडसेंच्या प्रकरणासंदर्भात माहिती घेण्यासाठी आम्हाला या विभागाशी संबंधित अनेक कार्यालयांचे उमरे झिजवावे लागले, मात्र या विषयावर कुणीच अधिकृतपणे बोलायला तयार नाही। प्लीज नाही यू आर नॉट अलाउड नाही रिक्वेस्ट आहे म्हणजे ना काय माझी पण रिक्वेस्ट आहे फक्त नाही आलंय का सर फक्त प्लीज नाही मला सर फक्त खालीलं तर रेकॉर्डवरच झालेलं मग हा ते मालकी फक्त जे आहे तर ते बघणं आपलं काम आहे का इथे ते तुम्ही आता जे म्हणता की आपल्या अखत्यारीतला विषय नाही तर तो नेमका फक्त आम्हाला समजून ठेवा तेवढा फक्त म्हणजे की मालकी बघणं दस्त नोंदणी करताना मालकी बघायची असते का तेवढं नाही सर मुद्रांक शुल्काची आकारणी योग्य पद्धतीने झाली आहे की नाही, दस्ताची नोंद विहित मुदतीत होतीये का, त्याचप्रमाणे लिहून देणाऱ्या आणि घेणाऱ्या व्यक्तीने प्रत्यक्ष उपस्थित राहून कबुली जबाब दिलाय का, एवढ्याशीच आपला संबंध असल्याचं संबंधित अधिकारी सांगतात। विशेष म्हणजे यातून अनेक गैरव्यवहार होत असल्याचं ते मान्यही करतात। याचाच अर्थ कायद्यातील त्रुटी तसंच नियमातील मर्यादांचा सर्रास गैरफायदा घेतला जातो। त्यामुळे एखाद्या सामान्य माणसाची जमीन एखादा धनदांडगा सहज बळकावू शकतो। लढण्याची ताकद नसेल तर नाहक अन्याय सहन करणं याशिवाय दुसरा पर्याय त्याच्या समोर उरत नाही। त्यामुळे खरेदी खत होतानाच अशा व्यवहारांना पायबंद घालणं आवश्यक आहे। सहदुय्यम निबंधक हवेली क्रमांक 10 या कार्यालयात खडसेंनी खरेदी केलेल्या जमिनीचं खरेदी खत झालं। मात्र खरेदी खत करताना जागेच्या मालकीची पडताळणी करणं हे आपलं काम नसल्याचं इथले वरिष्ठ अधिकारी सांगतात। त्यामुळे उद्या पुण्यातला शनिवारवाडा कोणी विकायला काढला आणि त्याचं देखील खरेदी खत झालं तर आपल्याला आश्चर्य वाटायला नको। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।